याच्यात येणारे सर्व प्रश्न लिहिलेत हा मी. हे नीट तुम्ही हाताने लिहून घ्यायचं. प्रिंट मारता आली, प्रिंट मारा, लिहिता आलं, लिहा, लिहून चांगलं लक्षात राहील. हे दाखवण्याचं प्रयोजन नव्हतं, ते चुकून पीडीएफ आली. इथं दाखवण्याचं प्रयोजन नव्हतं, बाकीच्यांना दाखवतो मी, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, चुकून झालंय ते. चला बोलतो आपण आता याच्यावरती, पटपट पटपट संपल, काय लोड नका घेऊ आता. चला बघा, चालू आहे ना. हा, हे ऑलरेडी पाहिलं. सिपेलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा माहित आहे. इथं काय आयुष्यभर डिंबक अवस्थेत आणि स्पायनल कॉर्ड मध्ये रूपांतर माहित आहे. ओके, त्याचे एक्झाम्पल बघा, आपण पाठ केलं. एम्पिओक्सस याला काय म्हटलं, HAA, हर्डमॅनिया, ऍसिडिया आणि आयका ग्लुरा. डन इथपर्यंत छान समजलं सर्वांना. चला पुढे आपण याच्या नंतर जर मुद्दा पाहिला तर काय होता, व्हर्टेब्रेटा. व्हर्टेब्रेटाचं किती याच्यामध्ये रूपांतर आहे, दोघांमध्ये, अज्ञात आणि अज्ञात हनुवटी नसणारे, ज्ञात स्टोमॅटा हनुवटी असणारे. दोन प्रकारे, ऑस्ट्रेकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. बरोबर, ऑस्ट्रेकोडर्मी पहिले नामशेष झाले, सायक्लोस्टोमॅटा सागरी निवासी, किती कप्पे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, माशांवरती जगतात. प्रश्न कुठे येणार, जॉलेश फिश. जमतो. दुसरा मिक्झिन आणि पेट्रोमायसॉन. नंतर ज्ञातोस्टोमॅटा, पायसेस आणि टेट्रोपोड. आपण पायसेस आता बघितलं, पायसेस बघितलं. पायसेस मध्ये बघा काय काय पाहिलं, सिंगल सर्क्युलेटरी सिस्टीम, दोन कप्पे, कोल्ड ब्लडेड अॅनिमल, काय हरकत यात. ओके, पुढे स्टडीला काय म्हणतात, इक्थिओलॉजी. रिरो रिसेप्टर कळलं, आपल्या यावर बोलणं झालं. आणि हे अंडी घालणारे बाह्य, याची लोड घेण्याची गरज नाही. खाली कॉन्ट्रिक थाईज, ऑस्ट्रिक थाईज बोलणं झालं आपल्या. किती टक्के, 5.95. कोणते खवलेत, प्लॅकॉइड. कोणते, सायक्लॉइड आणि ट्युनॉइड. प्रश्न येण्याचे अँगल सांगितलं, इथं प्रश्न जनरेट होतो. खाली मी आणलो, आपण याचे प्रकार पाहिले. सगळ्यात महत्वाचं स्कॉलिओडॉन. मुळात आधी हे लक्षात ठेवा, स्कॉलिओडॉन मासा आहे. स्कॉलिओडॉन मासा आहे, तो के वाला मासा आहे, त्याला म्हटलं जातं डॉगफिश. प्रश्न येणार म्हणजे येणार, मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा. डॉगफिश, रॅबिट फिशला चिमायरा, सॉफिश, स्टिंगरे, इलेक्ट्रिक रे आणि हॅमर हेडेड शार्क. मग तुम्हाला विचारतात, हा याच्यावरती शार्क वरती एक प्रश्न आलाय बघा. शार्कचा जो पुच्छ पर आहे तो असिमेट्रिकल, एवढं लक्षात ठेवा. PYQ हा PYQ आहे. जो शार्क मासा आहे त्याचा जो मागचा जो पर असतो मागचा, त्याला काय म्हणतात, पिन्स काय म्हणतात त्याला, फिन्स म्हणतात ना, फिन्स म्हणतात आय थिंक, FINS बरोबर ना. आणि तो कसा आहे, असिमेट्रिकल. प्रश्न हा आयोगाचा PYQ आहे, लक्षात ठेवा. शार्क, एवढा एक मुद्दा सांगायचा राहिला होता. बर, इकडे आपण चेकआउट केलं. इकडे आपण जर म्हटलो, याचे एक्झाम्पल काय, लोबिओ रोहिटा कटला, एक्झोसिस्टस म्हटलं तर फ्लाइंग फिश, हिप्पोकॅम्पस म्हटलं तर सी हॉर्स आणि बेट्टा म्हटलं तर फाइटनिंग फिश. ओके, आता आपल्याला काय पाहिजे होतं, ऍम्फिबियन्स. ऍम्फिबियन्स सगळ्यात महत्वाचं. आता ऍम्फिबियन्स वरती बोलू. ऍम्फिबियन्स वरती प्रश्न जर आला ना, मी तुम्हाला सांगतो, सॅलॅमँडर वरती येतो. मागाशी बोललो मी, बेडूक जमिनीवरती पाण्यावरती राहतो म्हणून बेडूक काय झाला, ऍम्फिबियन्स. बेडक्याच्या माग लगेच एक नाव पाठ करून टाकायचं, सॅलॅमँडर. काय पाठ करायचं, सॅलॅमँडर. सॅलॅमँडर हा ऍम्फिबियन्स आहे, ही डोक्यातच सेव्ह करून ठेवायचं. याच्यावरती प्रश्न जनरेट होतो म्हणजे होतो. तुम्हाला माहिती आहे, जमिनीवरती येणार हे काय झाले, पहिले व्हर्टिब्रेट्स. हे पहिले व्हर्टिब्रेट्स आहे ना, की जे जमिनीवरती आले. आतापर्यंत जमिनीवरती कोणी आलं होतं का, नाही, हे पहिले व्हर्टिब्रेट्स आहेत जे जमिनीवरती आले. दुसरी गोष्ट, तुम्हाला ऑलरेडी हे माहिती आहे की जे ऍम्फिबियन्स असतात, ते ऍम्फिबियन्सचे हृदय किती कप्प्यांचं असतं, 2 का 3. ऍम्फिबियन्सचं हृदय किती कप्प्यांचं असतं, 3. वॉर्म ब्लडेड आहे की कोल्ड ब्लडेड आहे हे अॅनिमल, कोल्ड ब्लडेड येतात. कोल्ड ब्लडेड येतात हे आपल्याला ठाऊक आहे, बरोबर. त्याच्यानंतर कॉर्डेटा मधला हा सर्वात लहान वर्ग आहे. जे पण आपण कॉर्डेटा बघतो त्याच्यामध्ये हा काय झाला, सर्वात लहान वर्ग. आता ज्या गोष्टी मी सांगतो ना त्या फार महत्वाच्या, लक्ष देऊन ऐकायचं, यावरती प्रश्न जनरेट होऊ शकतो. ऍम्फिबियन्सला मान नसते. इथं चुकवण्याचा स्कोप आहे. ऍम्फिबियन्स, बेडूक मान नाही बघा, बेडकाला डायरेक्ट चिट केले तो धडाला. ऍम्फिबियन्सला काही नाही राजा, मान नाही. मोस्ट इम्पॉर्टंट, यांना मान नाही, यांना मान नसतात. लक्षात ठेवायचं, मान नसते. दुसरी गोष्ट, दुसरा फार महत्वाचा मुद्दा आहे, यांना नख सुद्धा नसतात. 2 मुद्दे लक्षात ठेवायचं. ऍम्फिबियन्सला मान असते का राजा, नाही. यांना नखे असतात का, नाही. मान नसतात, नखे नसतात. दुसरी गोष्ट, ऍम्फिबियन्स खाऱ्या प्रदेशात आढळत नाही. ऍम्फिबियन्स खाऱ्या प्रदेशात आढळतात का, नाही. तिसरी गोष्ट, यांना हा बाह्य कर्ण आहे ना, बाहेरचा कान,
तो नसतो. हा जो मुद्दा आहे मोस्ट इम्पॉर्टंट वाटतो मला. मल्टीलाइनर प्रश्न सेट झाला की चुकवतील. यांना मान नाहीये, यांना बाहेरचा कान नाही, असं बाहेरून कान नाही, बाह्य करणं नाही, हे खाऱ्या पाण्यात आढळत. आणि यांना नख सुद्धा डन का? बेडकाला नख नाही, बेडकाला मान. बेडूक फक्त नदीच्या पाण्यामध्ये राहतो, समुद्राच्या पाण्यामध्ये खाऱ्या पाण्यात बेडूक सापडणार नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, बेडकाला बाहेर कान दिसतात का? नाही. लक्षात ठेवायचं, हे मला प्रश्नाचे एरिया वाटतात, इथं प्रश्न सेट होऊ शकतो म्हणून मी तो लिहिलाय. अजून एक गोष्ट माहिती आहे का रे, की रेड ब्लड सेल, आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल असते, लाल रक्त पेशी. ज्या लाल रक्तपेशीला आपल्या न्यूक्लियस नसतो, असतो का नसतो? न्यूक्लियस नसतो. का बरं नसतो? जास्तीत जास्त ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढावी म्हणून त्याला न्यूक्लियस. आणि आपल्या आरबीसीचा आकार बाय कॉन्केव्ह का बाय कॉन्व्हेक्स? बाय बाय कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स नाही, आपला आकार बाय कॉन्केव्ह. मी तुम्हाला म्हटलं ना, आजची हेडलाईन उद्यासाठी कॉम्प्लिकेशन क्रिएट करते. आपण काय करतो, आपला प्रॉब्लेम काय, आपण अभ्यास करताना फार डीपमध्ये जाऊन करतो, कारण आज आपल्याला वरचं सोपं वाटतं. पण हे नेहमी लक्षात ठेवा, आजचं जे सोपं आहे ना वरचं, तेच उद्याचे प्रश्न राहणार आहे, तेच उद्या अवघड होऊन जाणार आहे. समजतंय? म्हणजे मी पहिलं चॅप्टर चालू केलं होतं आरबीसी, आज बाय कॉन्केव्ह का बाय कॉन्व्हेक्सला प्रॉब्लेम. आणि तुम्ही काय पाठ करता माहितीये का? आरबीसीचा नंबर पाठ करता, किती लाख किती किती घन याच्यामध्ये, काही गरज आहे का? ते आठवणं शक्यच नाही. तुम्हाला एवढंच माहित पाहिजे, बाय कॉन्केव्ह का बाय कॉन्व्हेक्स. मग आपल्या आरबीसीला न्यूक्लियस नाही, आपल्या आरबीसी असतात बाय कॉन्केव्ह. आणि जे एम्फिबियन्स आहेत ना, या एम्फिबियन्सच्या असतात उलट, बाय कॉन्व्हेक्स. आणि याच्या आरबीसीला केंद्रक सुद्धा असतो. म्हणजे आपल्या ज्या गोष्टी नाहीये ना, ते इकडे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या आरबीसीला न्यूक्लियस नाहीये, इकडच्या आरबीसीला न्यूक्लियस पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, आपल्या आरबीसी असतात बाय कॉन्केव्ह, इकडच्या आरबीसी असतात बाय कॉन्व्हेक्स. अजून एक परीक्षेचा मुद्दा सांगू, आपल्या म्हणजे कोणाला? सस्तन. आपण सस्तन, मॅमल्स आहेत ना, व्हर्टिब्रेटा मॅमल्स आहे ना आपण. मॅमल्सच्या आरबीसीला न्यूक्लियस नसतो, मॅमल्सच्या. आणि मॅमल्सच्या आरबीसी असतात बाय कॉन्केव्ह. मुद्दा कळला? पण मॅमल्सला एक अपवाद आहे, जो उंट आहे, आणि उंटाच्या आरबीसीला न्यूक्लियस पाहायला मिळतो. डन. आता आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो बघा, अगदी सोपा प्रश्न विचारतो. बॅक्टेरियाच्या पेशीला न्यूक्लियस असते की नसते? सांगा. मी हा 1 लेअर प्रश्न विचारला. बॅक्टेरियाच्या पेशीला न्यूक्लियस नसतो, म्हणून त्याला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक. काय म्हटलं जातं? प्रोकॅरियोटिक. आता मी त्या दिवशीचा प्रश्न विचारू, मला पेप्टाइडतून सांगितलं होतं. म्हणजे बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे ती कशापासून बनली आहे? मुरामिक ऍसिड आणि पेप्टाइडोग्लायकॉन. डन ना? अशा दोन गोष्टी मी आपण त्या दिवशी डिस्कस केलं होतं. आरबीसी बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे ती आपल्याला म्युरामिक ऍसिड आणि पेप्टाइडोग्लायकॉन पासून बनलेली पाहायला मिळते. आपली जी प्लांटची सेल वॉल आहे ती सेल्युलोज पासून बनलेली आहे, आणि आपली जी फंगी असते त्या फंगीची सेल वॉल कायटिन पासून बनलेली. बोललो होतो आपण, हे बोललो होतो. मग हे जे रेप्टाइल्स आहेत, सॉरी एम्फिबियन्स आहेत, याच्या आरबीसीला न्यूक्लियस पाहायला मिळतो का? याच्या आरबीसीला न्यूक्लियस पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, आकार कसा आहे? आकार कसा आहे? बाय कॉन्व्हेक्स. आणि सेंटरला न्यूक्लियस असतो का राजा? असतो. किती कप्पे याला? आणि म्हणून हे अॅनिमल कसे आहेत? बरं, बेडकाला कधी हात लावून पाहिलंय का? अजिबात नाही, कोणी ट्राय नाही करणार. मृदू असतं, खरबुडीत शरीर नसतं. मृदू असतं ना, सेगमेंटेड असतं का रे? नाही, सेगमेंटेड नसतं, एकदम मृदू सॉफ्ट याची स्किन असते. कशी? एकदम सॉफ्ट असते. हृदयाचे किती कप्प्यांचे? 3. बेसिक कळलं? याच्यापेक्षा वेगळं बेसिक पार्ट करत बसायचं नाही. काय? हृदयाला 3 कप्पे, कोल्ड ब्लडेड आहे, याला नख नसतात, याला नख नसतात, मान नसते, खाऱ्या पाण्यात आढळत, बाह्य कर्ण आढळत नाही. अजून काय? हा स्मॉलेस्ट, पहिला स्मॉलेस्ट कॉर्डेटा आहे आपला हा. आणि दुसरी गोष्ट, जमिनीवर येणारे पहिले व्हर्टेब्रेट्स. हा मान नाही याला. जमलं. आरबीसीला न्यूक्लियस आहे, आरबीसी कशा आहे? बाय कॉन्व्हेक्स. याच्यापेक्षा गरज आहे का वेगळी? नाही. हा इथं आहे ना, डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट पाहिजे होते. इनडायरेक्ट म्हणजे काय? बेडूक जे लार्वल स्टेज आहे, ती लार्वल स्टेज मधून कळतच नाही हा बेडूक होणार आहे भविष्यात, त्याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणतो. माझ्याकडे इथं डायरेक्ट लिहिलं गेलं. डेव्हलपमेंट कशी असायला पाहिजे? इनडायरेक्ट.
हे पिलांना जन्म देतात म्हणून काय राजा व्हिव्ही पॅरेस पाहिजे होतं. पिलांना पण जन्म देतात आणि हे अंडे पण घालतात म्हणून हे ओवी आणि व्हिव्ही अशा दोन्ही प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. डन. हे नाही केलं तरी चालतं, इकडे काही लक्ष द्यायचं नाही. परीक्षेचे एरिया मी तुम्हाला छान समजावून सांगितलं. आलं का लक्षात? आलं लक्षात? मल्टीलाइनर प्रश्न झाला ना सेट, मी तुम्हाला सांगतो, मान नाही, नख नाही, खाऱ्या पाण्यात आढळत, हृदय 3 कप्प्याचं, कोल्ड ब्लडेड अॅनिमल, नख नाही. हे बेसिक मार का, उद्या भविष्यात जाऊन हे चुकू शकतं, त्याला चुकवायचं नाही. आणि खाली देतील वरील पैकी सर्व सर्व उत्तर मारतील पोरं. डन. आता ह्या सेक्शनचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा, हे बघ, ह्याच्यामध्ये ना अपोडा आहे, युरोडेला आहे आणि अजून एक येतं अनुरा. अजून काय येतं? अनुरा. अनुरा. आता सगळ्यात अगोदर मी ना युरोडेला वरती बोलतो. कशावरती बोलायचं आपल्याला? युरोडेला. युरोडेला म्हणजे याच्यामध्ये आपण काय करायचं, याला ऍज सिम्पल ऍज करण्याचा प्रयत्न करायचा. अपोडा म्हणून याला अप्पू म्हणू शकतो आपण. युरोडेला म्हणजे आपण याला युरोप म्हणू शकतो. अनुरावरून आपण याला अणू म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? अणू. बर, अणू म्हणू शकतो. अनुरा म्हणजे अणू, युरोडेला म्हणजे युरोप आणि अपोडा म्हणजे अप्पू. जो प्रश्नांचा एरिया आहे ना, मी त्याच्यावरती आधी बोलतो. युरोडेला म्हणजे युरोप. युरोप वरनं 3 मोठमोठे प्राणी आपल्या भारतात आले असं इमेजिन करायचं. किती प्राणी आले मोठे? 3. आणि मग त्या 3 प्राण्यांना मी एक शॉर्टकट तयार करणार, SSN. SSN काय म्हणणार मी? SN. पहिला आहे सॅलॅमँडर, सायरेन आणि नेक्टेरस. सॅलॅमँडर, सायरेन, नेक्टेरस. काही झालं तरी विसरायचं नाही. युरोपवरनं 3 प्राणी आले, सॅलॅमँडर, सायरेन, नेक्टेरस. येताना ते सायरेन वाजत आले म्हणून सायरेन. सॅलॅमँडर शेपूट, लांब, 2 पाय, धड मोठं. सॅलॅमँडर इमेजिन करून पहा तुम्ही गुगलला जाऊन. सॅलॅमँडर, सायरेन, सॅलॅमँडर आणि नेक्टेरस कुठून आलेत? हे युरोपवरून. म्हणून कायम लक्षात ठेवायचं, सॅलॅमँडर हा तुमच्या युरोप मधून आला. प्रश्न आयोगाचा आहे, आयोगाने विचारलंय सॅलॅमँडर कशामध्ये येतो? कशामध्ये येतो? युरोडेला मध्ये. सॅलॅमँडर कशामध्ये येतो? युरोडेला. राहील लक्षात? सॅलॅमँडर कशात येतो राजा? युरोडेला मध्ये. डन. मग युरोडेला मध्ये किती प्राणी आहेत? 3. एक सायरेन, सॅलॅमँडर, नेक्टेरस. सायरेन, सॅलॅमँडर, नेक्टेरस. डन का? मग दुसरं इथं 2 प्रश्न जनरेट होतात. सगळे प्रश्न या सॅलॅमँडरच्या रिलेटेड आहे. सॅलॅमँडर युरोपवरून आला म्हणून युरोडेला मध्ये आणि सॅलॅमँडर अँफिबियन्स. एवढं 2 तरी फॅक्ट्स पाठ करून ठेवायचे. सॅलॅमँडर काय राजा? अँफिबियन्स. आणि कशामध्ये येतो हा? युरोडेला मध्ये. डन का? डन का? अजून एक, आता मी बोललो ना याला शेपूट असते आणि किती पाय असतात पुढे? 2 पाय. म्हणजे सॅलॅमँडरला शेपूट असते का? असते. शेपूट असते का? आणि पाय असतात का? असतात. एवढं लक्षात ठेवायचं. बघा. डन का? आता इथं मी काय म्हटलो राजा? अप्पू म्हटलो ना. अप्पू. अप्पू. अप्पूवरती प्रश्न येण्याची शक्यता हा प्रश्न आहे. इक्थायोपिस. इक्थायोपिस 3 नंबरचा ऑप्शन. इक्थायोपिस. 4 नंबरचा ऑप्शन मगाशी आपण माशांमध्ये बोललो होतो. कोणता? लोबिओ. लोबिओ कटलन, लोबिओ रोइटा. लोबिओ माशाचा प्रकार आहे, पण इक्थायोपिस हा अँफिबियन्स आहे. ग्रुप सी मेन्सचा प्रश्न आहे. मग अप्पू मध्ये काय पाठ करायचं? युरोटायफ्लस आणि इक्थायोपिस. काय पाठ करणार मी? युरोटायफ्लस आणि इक्थायोपिस. चला बोला बोला, बोलल्याशिवाय पाठ नाही होणार आहे. अप्पू मध्ये काय म्हणणार आपण? युरोटायफ्लस आणि इक्थायोपिस. युरोटायफ्लस आणि युक्थायोपिस. युरोटायफ्लस आणि युक्थायोपिस. एकच मुद्दा लक्षात ठेवायचा, अप्पूला पाय नाही. बाकीचे अणू जर असेल तर अणूला पाय आहे. युरोपवाले लोक असतील, युरोपवाल्या लोकांना पाय आहे. पाय कुणाला नाहीये? अप्पूला. आणि अप्पूला कुठं जायला आवडते परत? युरोटायफ्लस आणि इक्थायोपिस. 2 गोष्टी लक्षात ठेवल्या. अप्पूला पाय नाही. अप्पूला 2 प्राणी आवडतात. एक युरोटायफ्लस आणि 2 इक्थायोपिस. युरोटायफ्लस, इक्थायोपिस. कोणाला? अप्पूला किती प्राणी आवडतात? 2. एक युरोटायफ्लस, इक्थायोपिस. डन. युरोपवरून किती प्राणी आले? 3. एक सायरेन, सॅलॅमँडर, नेक्टेरस. सॅलॅमँडरला शेपूट असते, पाय असतात. आता एक येते अणू. अणूला बेडकांचा प्रचंड नाद आहे. राणा पायपियन्स आणि दुसरं येतो राणा टायगरियाना. राणा टायगरियाना, राणा पायपियन्स. बस. बाकीचं पायपियन्स आणि टायगरियाना नाही लक्षात राहिलं तरी एवढं लक्षात ठेवायचं, बेडकाचं टोपण नाव राणा आहे. बेडकाचं टोपण नाव राणा आहे. काय नाव? राणा. राणा टायगरियाना हा इंडियन, काय म्हणतो तरी, इंडियन फ्रॉग, इंडियन बुल फ्रॉग. काय म्हणतो त्याला? इंडियन. जर प्रश्न काय होतं,
का इंडियन बुलफ्रॉग कोणता हे ओळखणं फार अवघड झालं. कारण तसा प्रश्न जनरेट होणं अवघड आहे. का बरं जनरेट होणं अवघड आहे? कारण हे विचारायचं राहिलं ना, का बेडकाचं नाव काय, किंवा बेडूक कशामध्ये येतो, बेडूक अॅनोरामध्ये येतो, हे विचारायचं. हे विचारल्यानंतर पुढचं विचारायला पाहिजे. म्हणून पुढचं नाही पाठ करायचं. काय पाठ करायचं? हे अनुला कशाचं नाव आहे? बेडकांचं. बेडकांचे 2 नाव, राणा टायगरियाना, राणा पायपियन्स. अजून एक पाठ करायला पाहिजे, रायफोपोरस. तुम्हाला सरळ प्रश्न येईल, फ्लाइंग फ्रॉग कोणता? फ्लाइंग फ्रॉग कोणता? फ्लाइंग फ्रॉग कोणता आहे? रायफोपोरस. रायफोपोरस याला काय म्हटलं जातं? फ्लाइंग फ्रॉग. रायफोपोरस याला काय म्हणतात? फ्लाइंग फ्रॉग. बाकीचं हे हायला नाही पाठ केलं तरी काही हरकत नाही, टोड नाही केलं तरी काही हरकत नाही. मग आता मी याला कन्क्लूड करतो. अनुला बेडकांचं नाव आहे, 2 बेडकं, राणा टायगरियाना, इंडियन फ्रॉग, राणा पायपियन्स, आणि दुसरं म्हटलं आपण रायफोपोरस. रायफोपोरसला काय म्हणतात? फ्लाइंग फ्रॉग. छान आहे ना थोडस असं फ्लाइंग फ्रॉग विचारायला, म्हणून ते रायफोपोरस विचार. लक्षात ठेवा. युरोपवरून 3 प्राणी, सायरेन, सालामँडर, नेक्टेरस. डन. आणि इकडे जर म्हटलं अप्पूला पाय नाही, पण ह्या दोघांना पाय आहे. मग अप्पूला 2 प्राणी, एक युरोटायफ्लस आणि इक्थायोपिस. पाठ करायचं. इक्थायोपिस वरती प्रश्न आहे, युरोटायफ्लस आणि इक्थायोपिस. डन का? याच्यापेक्षा वेगळं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. मग आता मी याला परत करून काय होतं माहितीये का, तुम्ही एखादा कंटेंट वाचला ना, तर त्याला परत असं बंद केलं पाहिजे, परत एकदा आठवलं पाहिजे. काय वाचलंय मी आता अभ्यास करत होतो रेप्टाईल्सचा, नाही अँफिबियन्सचा. अँफिबियन्सचा. अँफिबियन्स, मान नाही, नख नाही, स्मॉलर कॉर्डेटा. पहिले जमिनीवर येणारे वर्टेब्रेटा. दुसरं कोल्ड ब्लडेड, हृदयाला 3 कप्पे. आरबीसीला कॉन्व्हेक्स, आरबीसीला न्यूक्लियस. 3 प्रकार आहे, अॅन्युरा, अपोडा आणि युरोडेला. अॅन्युराला बेडकांचं नाट, राणा टायगरियाना, राणा पायपियन्स. आणि रायफोपोरसला म्हणायचं फ्लाइंग फ्रॉग. मग युरोडेला मध्ये म्हटलं 3 प्राणी, सायरेन, सालामँडर, नेक्टेरस. सालामँडरला पाय पण आहे, शेपूट पण आहे. इकडे जर मी म्हटलं अँड अपोडा, अपोडाला पाय नाही, या दोघांना पाय आहे. मग अपोडा म्हटलं युरोटायफ्लस आणि इक्थायोपिस. डन. याच्यापेक्षा प्रश्न जनरेट होणार. हे बेसिक पाठ करून ठेवायचं. आता आपण पुढच्या सेक्शन कडे येतोय. पुढच्या सेक्शन कडे कोणता आहे? रेप्टेलिया. रेप्टेलिया. रेप्टेलियामध्ये काय माहिती का, काय चुकतं, काय काय करतात मी तुम्हाला सांगतो. रेप्टेलियामध्ये काय करतात ते, रेप्टेलियाला प्रश्न विचारतात, हे काय माहितीये का, सरपटणारे. मग इथं ना खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन. सरपटणारे म्हणजे फक्त सरपटणारे, पाय नसणारे, आणि हा त्यांनी तुमचा विकनेस पकडतात आणि प्रश्न जनरेट करतात. मग तिथं तुम्हाला कासव टाकून देतील. इक्थायोपिस मध्ये तुम्हाला कासव टाकते, सॉरी रेप्टाइल्स मध्ये तुम्हाला कासव विचार. तुम्हाला वाटतं कासवाला पाय, मग हे रेप्टाइल्स मध्ये नको. कासव झालं, पाल, सरडा. कासवाला पाय, सरड्याला पाय, त्याच्यानंतर पाल आहे, तिला पण पाय. यांना मगर आहे, यांना जर नाही, मगर कशामध्ये यायला पाहिजे रे? रेप्टाइल्स मध्ये यायला पाहिजे. रेप्टाइल्स मध्ये यायला पाहिजे ना, बरोबर. मग यांना जरी पाय असले तर हे कशामध्ये टाकायला पाहिजे आपण? रेप्टाइल्स मध्ये. दुसरी गोष्ट, धामण, अजगर, साप, नाग यांना पाय दिसतात का? नाही. तरी हे दोघं पण कशामध्ये येतात? मग हे काय करतात, हे दोघं पण एकत्र करतात आणि याच्यामध्ये आणखी एक ऑप्शन टाकतात, सॅलामँडर. आणि मग म्हणतात ओळखा. ग्रुप बी 2022च्या प्रिलिमला प्रश्न जनरेट याच्यावरती. मग म्हणता ओळखा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सॅलामँडर काय झालं तर लक्षात ठेवायचं, हा काय अँफिबियन्स, हा काय अँफिबियन्स. डन का? मग आता याच्यामध्ये जर आपण बेसिक वरती जर शिफ्ट झालो तर याच्यामध्ये 2 महत्वाचे पाय, काहींना पाय आहे आणि काहींना पाय नाही. किती हृदयाला किती कप्पे असतात? 3. आणि म्हणून हे कोणते ब्लडेड यायला पाहिजे रे? कोल्ड ब्लडेड. पण मगरीला किती कप्पे यायला पाहिजे? 4. हे आपलं बोलणं झालं, बरोबर. हा, आता एक महत्वाचा मुद्दा, यांना नख आहेत का? आहेत. लक्षात ठेवायचं, रेप्टाइल्सला नखे आहेत पण अँफिबियन्सला नख नाही. दुसरा मुद्दा, खवलं आहेत का यांना? कासवाला खवलं आहेत. 2 मुद्दे लक्षात ठेवले. यांना नख पण आहे, यांना खवलं पण आहे, पण अँफिबियन्स मध्ये नख पण नाहीये आणि खवले पण. फरक कळतोय? फरक लक्षात येतोय? प्रश्नांना स्कोप क्रिएट होतो इथं जनरेट होण्यासाठी. अँफिबियन्स नख नाही, खवले, पण रेप्टाइल्सला नखे आहेत. खवलं, कासवाला खवलं आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जर पाय असणारे जर म्हटलं तर कासव, पाल, सरडा. नसणारे जर म्हटलं तर साप, अजगर वगैरे वगैरे तुम्हाला ठाऊक आहे. इथे एक नोट करून ठेवायचं, याच्यामध्ये सॅलामँडर येत नाही. यामध्ये सॅलामँडर येतो का? सॅलामँडर येत नाही. चालेल का? ओके, जायचं पुढे. आता इथून पुढे ना, इथे एक प्रश्न जनरेट झालाय,
ग्रुप बी प्रिलिमला आय थिंक 21-22चा प्रश्न असावा. 21-22चा प्रश्न असावा हा. इथे एक प्रश्न जनरेट झालाय. ऐका, याचे ना 3 प्रकार पडतात. आधी 2 होते ते नामशेष झाले, म्हणून याच्यातून सुरुवात होते डायोस्पिडापासून. कुठून तयार होते? डायोस्पिडा. डायोस्पिडा पाठ करण्याची गरज नाही. डन. तुम्हाला विचारतील क्रोकोडाईल कशामध्ये येतं? तर क्रोकोडिलियामध्ये येतं. प्रश्न सांगतोय, हे पाठ नाही करायचं, याच्यावर प्रश्न नाही जाणार. उगा डायोस्पिडा पाठ करणं अवघड जातं. क्रोकोडाईल कशामध्ये येतं? क्रोकोडिलिया. मग त्या नावाने जमून जाईल ना क्रोकोडाईल